अगदी स्वीटमार्ट सारखी आंबावडी जर घरात बनवता आली तर कोणालाही आवडेलच ना. आता आंब्याचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. आंबा संपत चाललेला आहे. तर शेवटी आंब्याची वडी बनवावी म्हणून ठरवलं. 3 हापूसचे आंबे घेतले. कंपल्सरी हापूसचाच आंबा घ्यायचा, दुसरा आंबा नाही घ्यायचा, नाहीतर वडी छान होणार नाही. मग त्याचा रस काढून मिक्सरमधून काढून घेतला आणि असा परत तयार करून घेतला. मग एका कढईमध्ये तूप घेतलं. 1 चमचाभर तूप घालून त्याच्यामध्ये 2 वाट्या आंब्याचा रस घालून घेतला. आंब्याचा रस ज्या वाटीने आपण घेतलेला आहे त्याच वाटीने पुन्हा 1.5 वाटी मी साखर घालून घेतली. म्हणजे तुम्हाला प्रमाण कळायला हवं. 1 चमचाभर तूप घालून 2 वाट्या आंब्याचा रस आणि 1.5 वाटी साखर असं हे एकत्र मिश्रण तयार करून ते गॅसवर आपण शिजवत ठेवायचं. साधारण याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला हलवत राहावं लागणार आहे आणि कॉन्स्टंट हलवत राहायचं म्हणजे ते खालून लागणार नाही. मी साधारण गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवलेली आहे. जास्त खूप मोठा गॅस ठेवायचा नाही आणि एकदम बारीकही ठेवायचं नाही. साधारण 10 मिनिटांनंतर अशा पद्धतीने रस घट्ट होतो. पण आपल्याला अजूनही हा घट्ट करावा लागणार आहे. तोपर्यंत मी एका पोलपाटाला तूप लावून घेतलं. कारण की आपल्याला आंबावडी ह्याच्यावरच थापून घ्यायची आणि ती चिकटायला नको म्हणून. आणि ज्या पिशवीने आपल्याला थापायची त्या पिशवीलाही मी तूप लावून घेतलं. पण तोपर्यंत कोणाला तरी इथे हलवायला सांगायचंय. हलवणंच सोडायचं नाहीये रस, नाहीतर तो रस लागून जाईल म्हणून. आता इथे तुम्ही बघू शकता साखर सोडायला लागलेली म्हणजे साखर चिटकायला लागलेली कढईला. म्हणजे आपला रस हा होत आलेला आहे. म्हणजे अशा इतक्या पद्धतीने आपल्याला तो घट्ट हवाय. आता तो झालाय की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका पाण्याच्या बाउलमध्ये 1 थेंब टाकून बघायचा तो रस आणि सुटतोय की नाही बघायचं. चिकटत नाहीये ना ते बघायचं. चिकटला नाही म्हणजे आपला रस तयार झाला. मग गॅस बंद करून पुन्हा 2 मिनिटं असं हलवून घ्यायचं आणि कढई खाली काढून घ्यायची. कढई खाली काढून घेतल्यानंतर मी इथे 4 चमचे पिठी साखर घालून घेतली आहे आणि हलवून घेतलेलं आहे. म्हणजे गॅसवर न ठेवता कढई खाली घेऊन आपल्याला हे करायचंय. तर 4 चमचे पिठी साखर घातली आणि आता मी हलवतेय. आता आपल्याला त्याचं साधारण एक कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण आता कन्सिस्टन्सी बघायची की ह्याची आपल्याला पिठी साखर किती घालावी लागणार आहे. पण खूप पण पिठी साखर घालायची नाहीये. आता इथे मला असं वाटतंय की आपल्याला थोडी कमी पडणार आहे पिठी साखर. म्हणून मी अजून 2 चमचे ह्याच्यामध्ये पिठी साखर घालून घेते. 2 चमचे पिठी साखर घालून पुन्हा हे हलवून घेते. मग आपल्याला साधारण त्याचा गोळा तयार होईल. पण 1% जर गोळा तयार नाही झाला आणि पीठ मऊच राहिलं तर आपण 2 ते 3 मिनिटं गॅसवर पुन्हा ठेवून ते थोडंसं फिरवून घेऊ शकतो. इथे गोळा तयार होणार आहे म्हणून मला परत काही गॅसवर ठेवण्याची वेळ आली नाही. पण जर प्रमाण चुकतंय किंवा थोडंसं आपलं सैल वाटतंय किंवा अजूनही पातळ आहे असं वाटत असेल तर थोडंसं गोळा तयार होईपर्यंत अगदी 2 ते 3 मिनिटं गॅसवर ठेवून घेण्यास हरकत नाही. पूर्ण असं व्यवस्थित एक घट्ट होऊन एकजीव झालं हे पीठ की मग मी हे पोलपाटावर काढून घेतलं. पोलपाटावर असं मुद्दामून पोलपाट घेतलाय कारण की काय पोलपाटावरनं आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येतील. ताटामधून आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येणार नाहीत म्हणून. आता प्लॅस्टिकची पिशवी ठेवून हे साधारण एकसारखं मी थापून घेतलेलं आहे. हे पूर्ण व्यवस्थित थापलं जाणार नाही कारण की गरम आहे त्यामुळे. तर हे थापून घेतलं की मग व्यवस्थित लेवलला यायला एका लेवलला यायला ह्याच्यावरती लाटणं फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने मी लाटणं फिरून सगळ्या बाजूनी एकसारखं ते लाटून घेतलं. म्हणजे वडी आपली सगळ्या बाजूनी एकसारखी होईल. कुठे जाड कुठे पातळ असं नाही होणार. तर अंदाजाप्रमाणे हे असं लाटणं व्यवस्थित फिरवून घ्यायचं. ते फिरवून झालं की हे गार होईपर्यंत वगैरे थांबायची गरज नाही. लगेचच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. खूप मऊ आहेत सहज आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ शकतो. आणि मी आता इथे चौकोनी वड्या पाडते. तुम्ही कुठल्याही आकारामधल्या वड्या इथे पाडून घेऊ शकता. बऱ्याच जणांची तक्रार असते की आंबावडी बनवल्यानंतर आंबावडी चिक्कीसारखी घट्ट आणि कडक तयार होते, मऊ होत नाही. पण तुम्ही जर या पद्धतीने बनवलीत तर मी गॅरंटीने सांगते की वडी अगदी खूप छान मऊ तयार होते. अगदी तोंडात टाकल्या विरघळते. सेम स्वीटमार्ट सारखीच वडी तयार होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे तुम्ही कापताना पण दिसत असेल की किती सहज ही कट करता येते वडी. मी चौकोनी केले, तुम्ही कुठल्याही आकारामध्ये करू शकता. एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे. बनवायलाही खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होते आणि इन्ग्रेडियंट्स पण खूपच कमी लागतात. खूप जास्त असं म्हणजे हेडॅकचं काम नाहीये. माझ्या मुलीला ज्यावेळेला मी ही एक बर्फी खायला दिली तेव्हा पहिल्यांदा तिने डॅम शुअर सांगितलं की ही तू विकत आणलेली आहेस, ही तू घरी बनवलेलीच नाहीयेस. तिला हे म्हणजे मान्य करायला खूप वेळ लागला. तिला मी माझा व्हिडिओ दाखवला तेव्हा तिला कळालं की हा मी घरीच बनवलेली आहे म्हणून. इतकी सहज बनते ती.
हे बघा किती मऊ आणि स्मूथ होते. तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.